अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे हे रम्मी खेळत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। या व्हिडिओमुळे कोकाटे अडचणीत आले आणि त्यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणेंना देण्यात आलं, तर भरणेंकडे असणारं क्रीडा खातं कोकाटेंना सोपवलं गेलं। सुरुवातीला क्रीडा खातं मिळाल्यानं नाराज भरणेंनी कृषी खातं मिळताच मोठा आनंद व्यक्त केला। त्यांच्या कार्यकर्त्यांनी जंगी सेलिब्रेशनही केलं। पण आता काहीच दिवसात मंत्री दत्तात्रय भरणेंना कृषी खात्याचा भार सोसवेना झाल्याची चर्चा सुरू झाली आहे। नेमकं काय घडलं पाहूयात। मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी खात्याची जबाबदारी 2 आठवड्यांपूर्वीच देण्यात आली होती। पदभार स्वीकारल्यानंतर करावे लागलेले दौरे आणि होत असलेली धावपळ याच्या संदर्भात बोलताना कृषी मंत्र्यांनी आधीच्या खात्याची तुलना केली। त्यांनी आधीचं खातं बरं होतं, त्रास खूप आहे अशा अर्थानं विधान केल्यानं सर्वांच्याच भुवया उंचावल्या। इंदापूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दत्तात्रय भरणेंनी हे विधान केलं। एवढंच सांगेल की येणाऱ्या काळामध्ये निश्चित प्रकारे अजूनही तुला जेवढं करणार तिथं चांगल्या काय गोष्टी अजून भविष्यामध्ये सर्वसामान्य माणसासाठी करता येईल। काल परवा दिवशी मी विदर्भात होतो, काल मी मराठवाड्यामध्ये होतो, त्यामुळे आता थोडं जरा पळावं लागतंय, थोडं फिरावं लागतंय। कृषीचा आपल्या क्रीडाचा आणि अल्पसंख्याकचं थोडं बरं होतं, लय त्रास नव्हता, पण आता त्रास तर घ्यावाच लागेल। तेव्हा त्रास म्हणजे हा त्रास नाही म्हणते, पण आता ही जबाबदारीच आपण सगळ्यांनी कुठेतरी आपण ही जबाबदारीला कसं आपल्याला शेवटी आपल्याला विश्वास टाकलेला आहे। मानवी काय मी एकटा कृषी मंत्री नाही, माझ्या इंदापूर तालुक्यावरती या राज्याच्या नेत्याने विश्वास टाकलेला आहे। तेव्हा इंदापूर तालुक्याचं नाव कसं वाढेल, इंदापूर तालुक्याच्या माध्यमातून एक कुणीतरी कृषी मंत्री होता म्हणजे आज मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो माझी काम करण्याची पद्धत वेगळी आहे। परंतु आता अतिवृष्टी आणि मराठवाडा विदर्भामध्ये आलेला पूर यामुळे दत्तात्रय भरणेंची चांगलीच भंबेरी उडाली आहे, एवढं मात्र नक्की।